रामराम मंडळी, कसे आहात? आशा करते तुम्ही सर्वजण मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आहे 12 फेब्रुवारी, आज अहोंचा वाढदिवस आहे। तर आजचा पूर्ण दिवस त्यांना स्पेशल फील करवण्यासाठी आणि छान सेलिब्रेट करणार आहोत। आज पूर्ण दिवस मी त्यांच्या आवडीचेच पदार्थ बनवणार आहे आणि त्यांचा वाढदिवस छान सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे। स्टे ट्यून। आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ब्लॉग बघत राहा आणि आवडला तर लाईक कराल। तर अहोंची नाईट शिफ्ट होती। नाईट शिफ्ट करून अहो आलेत, त्यानंतर छान आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेत आणि सर्वात आधी म्हटलं त्यांना ओवाळून घेते। तर आता मी त्यांना इथे ओवाळत आहे। तर त्यानंतर मी इथे पिहूलाही ओवाळत आहे। पिहूला कुंकू लावायला अजिबात आवडत नाही, मात्र ओवाळायला आवडते। तर मी इथे दोघांनाही ओवाळून घेत आहे। त्यानंतर पिहूला इथे मी पाया पडायला सांगत आहे। तर पिहूचं मात्र एक, माझं कोणीच पाया पडत नाही, मी लहान आहे म्हणजे मी सर्वांच्या पाया पडायचं का? तर शेवटी पडला तो त्यांच्या पाया। त्यानंतर आता मी इथे नाश्ता करायला आलेली आहे। नाश्त्यामध्ये आज अहोंना मेथी पुरी आणि पुदिना लसूण चटणी खूप आवडते। तर इथे मी पुदिना लसूण चटणी बनवत होती। तर माझ्या मागे पिहू होताच बडबड करत, त्यामुळे त्याच्यासोबत बोलता बोलता मी इथे चटणी केली आणि त्यानंतर गरम गरम पुऱ्याही तळायला घेतल्या। छान खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या झाल्या होत्या। जमला का नाश्ता? छान झाला। जमला जमला। घ्या चला। आधी पिहू नाश्ता करायला नको म्हणत होता, पण पुऱ्या बघून मग त्यालाही भूक लागली। मग पिहूलाही नाश्त्याला दिलं आणि मी पण नाश्ता केला। त्यानंतर इथे मी गुलाबजामुनचा पाक बनवायला ठेवलेला आहे। पाकात टाकण्यासाठी इथे मी आधी विलायची कुटून घेत आहे साखरेसोबत। हा मी माझा DIY बर्गर आहे, त्यामध्ये मी नेहमी विलायची ठेवत असते। तर आधी विलायची कुटून घेते आणि पाकामध्ये आणि जे गुलाबजामचं आपण पीठ मळतो ना, त्यात सुद्धा मी विलायची पावडर टाकून घेणार आहे, त्यामुळे गुलाबजामुनला खूप छान टेस्ट येते। तर यामध्ये सुद्धा गुलाबजामुनच्या पिठात सुद्धा मी थोडीशी विलायची टाकून घेतली इथे आणि दुधाने भिजवून छान छोटे छोटे गोल गुलाबजाम इथे मी तयार करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर गुलाबजाम लगेच तळून घेतलेत आणि नंतर पाकात सोडलेत। आज दुपारच्या जेवणात पण अहोंचं फेवरेटच बनवलेलं आहे। इथे आहे पनीरची भाजी, त्यानंतर इथे छान गुलाबजाम, स्वीटमध्ये गुलाबजाम बनवलेले आहेत आणि सकाळचीच थोडीशी लसूण पुदिना चटणी आहे। आणि मला जिरा राईस वगैरे बनवायचा होता, पण अहो बोलले की सकाळी हेवी नाश्ता झाला, त्यामुळे काहीच बनवू नको, म्हणून मी दुसरी भाजी पण बनवलेली नाही आहे। तर आता आम्ही छान जेवण करून घेतो आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर मी केक पण बनवणार आहे। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। सो स्टे ट्यून। तर फ्रेंड, आता मी केक बनवायला सुरुवात करत आहे। त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर प्री हीट होण्यासाठी हा गंज ठेवलेला आहे। गंजामध्ये तुम्ही बघू शकता थोडं मीठ, आपलं हे साधंच मीठ आहे जे आपण रेग्युलर जेवणात यूज करतो ते, आणि त्यामध्ये हे असं एक स्टँड ठेवलेलं आहे। आणि आता यावर असं झाकण ठेवून हे 10 मिनिटं आधी मी प्री हीट होण्यासाठी ठेवत आहे। त्यानंतर या बाउलमध्ये मी या वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या प्रेमिक्स घेतलेला आहे। मी ते फेटून घेणार आहे। हे बॅटर बनवताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। आपण ढोकळ्यासाठी जशी बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो त्या प्रकारेच आपल्याला केकसाठीही तसंच बॅटर बनवायचं आहे।
तर आपलं बॅटर बनून आता तयार आहे. मी असा एक केक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये असा एक बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्या संपूर्ण पॅनला अशा प्रकारे ऑइल पण लावून घ्यायचं आहे. बघा, मी सर्व पॅनला छान ऑइलिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बॅटर आपल्याला या पॅन मध्ये ओतायचं आहे. एकदा पुन्हा मी याला छानपैकी फेटून घेते. त्यानंतर या पॅनला आपल्याला असं हे टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे या बॅटरमध्ये जी काही एअर असेल तर ती एअर असं टॅप केल्यामुळे सर्व निघून जाईल. बघा, सर्व बॅटर सर्वीकडे एक समान पसरलेलं आहे आणि टॅप केल्यामुळे त्यातील एअरही बाहेर निघून गेलेली आहे. त्यानंतर मी हे बॅटर या गंजामध्ये ठेवून पुन्हा एकदा हे झाकून ठेवत आहे 20 मिनिटासाठी. आपला केकचा बेस तयार व्हायला 20 मिनिटं तरी लागतील. आणि इथे मी तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. स्लो पण नाही आणि हाय पण नाही, मीडियम फ्लेमवर आपल्याला कमीत कमी 20 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे. इथे केक मी थंड करून घेतलेला आहे. केकचा बेस छान फुललेला आहे. त्यानंतर या दोऱ्याच्या मदतीने मी याचं मधोमध 2 पार्ट करून घेणार आहे. आणि त्यानंतर साखरेचं पाणी आपल्याला छान साखर पाणी बेसवर आपल्याला ज्यामध्ये मी छान 1 ते 1.5 वाटी त्यानंतर व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे 2 ते 3 आणि आता या विस्करच्या मदतीने मी त्याला छान व्हिप करून घेत आहे. या मशीनच्या मदतीने मी ते सर्व क्रीम व्हिप करून घेतलेली आहे आणि या विस्करनी छान त्याला आता मी मशीन घेताना नेहमी लक्षात घ्यायचं, मला आधी माहित नव्हतं, त्यामुळे ही मी फक्त 250 वॅटचीच मशीन घेतलेली आहे. परफेक्ट क्रीम बनवायसाठी आपल्याला कमीत कमी 350 ते 400 वॅटची मशीन घ्यायची असते. या मशीननेही होते पण इतकं व्यवस्थित क्रीम तयार होत नाही. तर इथे मी केकला छान क्रीम लावून घेत आहे. आणि त्यानंतर घरात काही ओरिओचे बिस्किट होते, तेच मी असे साईडला लावून डेकोरेट करून घेत आहे. आणि त्यानंतर पुन्हा व्यवस्थित एकदा क्रीम लावून घेत आहे. आणि काही चॉकलेट स्टिक पण होते आमच्याकडे, तर त्याने सुद्धा मी असं इथे थोडंफार डेकोरेशन करून घेत आहे. त्यानंतर काही डार्क चॉकलेट होतं, त्याचे असे काप केलेत आणि सर्व बाजूने केकला आम्ही ते लावून घेतलेत. त्यामुळे केक दिसायलाही छान झाला आणि चॉकलेटमुळे टेस्टी पण खूप लागत होता. मला इतका काही परफेक्ट असा केक जमत नाही, पण नेहमी मी प्रयत्न करत असते बनवायचा. छान जमला होता केक दिसायला आणि घरचा असल्यामुळे कसा फ्रेश केकची टेस्ट पण खूप छान लागते. तर अशा प्रकारे माझा हा केक सिंपल आणि मस्त असा केक बनून रेडी आहे. त्यानंतर मुलं इथे पप्पांना गिफ्ट द्यायसाठी ग्रीटिंग्स बनवत होती. तर हे पिहूचं ग्रीटिंग आहे. दुसरं काही सुचलं नाही त्याला, तर त्याने आपल्या हातालाच कलर लावून घेतला आणि त्याचेच ठसे काढलेत आणि त्यावर फक्त हॅपी बर्थडे पप्पा लिहिलं. पिहू दाखव तुझं ग्रीटिंग. अरे बापरे, छान छान बनवलं. छान छान, खूप छान. पप्पाला आवडेल का? पण पप्पाला आता मला सर्वच आवडते. पप्पाला तुझं सर्वच आवडते का? पण तू भाजी नाही जेवत, ते नाही आवडत ना पप्पाला. पिहूचं ग्रीटिंग रेडी आहे आणि आता इथे आरोहीचं पण ग्रीटिंग रेडी होत आलेलंच आहे. तर झालं आता आरोहीचं ग्रीटिंग तयार आणि त्यानंतर आता आम्ही इथे डेकोरेशन करणार आहोत. वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मी डेकोरेशन करणार आहे. जे टेंटचं डेकोरेशन असते ना, तुम्हाला इथे पिक्चर दिसत असेल, तर अशा प्रकारचं मी डेकोरेशन करणार आहे आता. तर माझ्याकडे टेंटसाठी ते नेटचं कापड वगैरे नाही आहे, सो मी ह्या माझ्याकडे 2 ओढण्या आहेत व्हाईट कलरचा, याचा वापर करूनच टेंट बनवणार आहे आणि डेकोरेशन करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि खरं तर हे डेकोरेशन मला लिव्हिंग रूममध्येच करायचं होतं, पण लिव्हिंग रूममध्ये टी व्ही पाहत होते आणि त्यांच्यासमोर आम्हाला डेकोरेशन करायचं नव्हतं.
त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की बेडरूममध्ये आपण हे डेकोरेशन करू. तर आम्ही अशा प्रकारे ओढणीच्या मदतीने टेंट बनवून घेतला, त्यावर लायटिंग लावलीत आणि बलून्स आणि काही पिलोंच्या मदतीने त्याला डेकोरेट केलं. तर आमचा छान असा टेंट इथे तयार झालेला आहे. त्यानंतर हॅपी बर्थडेचे स्टिकर वगैरे लावून त्याला डेकोरेट केलं. तर असा आमचा टेंट तयार झाला आणि रात्रीचा लाईट ऑफ केल्यानंतरचा व्ह्यू काही असा दिसत होता, छान दिसत होता. अहोंना तर खूप जास्त आवडलं डेकोरेशन. पप्पा थँक्यू. पुन्हा पुन्हा पप्पा बर्थडे बॉम्ब्स राहिले बरं. आवडला का पिहूने बनवलेलं ग्रीटिंग? खूपच छान आहे, मस्त. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू आरुणी. इकडे बघा, आवडलं का ग्रीटिंग? छान आहे, मस्त आहे. दरवर्षी असंच बनवत आहे मी. आणि मी केलेलं डेकोरेशन खूपच छान आहे. 100 आउट ऑफ किती? 99. चल ये का दीदी. 1 मार्क कुठे गेला? ये ना, चाल ना. माझा 1 मार्क कुठे गेला सांगा. हो, चल, चल. खाली ठेवा. त्यानंतर आम्ही छान केक कट करून सेलिब्रेट केलं इथे. घ्या ना खाऊ. मोय मोय फोटो पण काढताय? हो, काढला. मला पण मोठं व्हायचं. तर मस्त असा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. फुल डे बिझी गेला आजचा, पण खूप जास्त मजाही आली. बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही इथे बाहेर जेवायला आलोत. खरं तर कुणालाच भूक नव्हती, त्यामुळे आधी आम्ही बराच वेळ टाईमपास केला. छान झुल्यांवर खेळलो वगैरे, मुलांनीही छान एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि बस मग अशा प्रकारे आज पूर्ण दिवस सेलिब्रेट केला. आजचा ब्लॉग आवडला असेल. मी बनवलेला केक, सिंपल असा केक आणि सिंपलचंच डेकोरेशन केलं होतं, तेही आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.